हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2025 आणि 2025 या नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस. प्रत्येकाने या नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते आपापल्या परीने केलेलेच असणार आहे. त्यासोबतच मी तुमच्या सगळ्यांना, माझ्या सर्व छोट्या भावांना आणि बहिणींना, या यूट्यूब चॅनलच्या सगळ्या व्ह्यूअर्सला, फॉलोअर्सला, सबस्क्रायबर्सला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. येणारं जे नवीन वर्ष आहे ते तुमच्या प्रत्येक कष्टाला फळ देणारं असावं. येणारं जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला भरपूर सारे यश, धनसंपत्ती आणि सोबतच आरोग्य संपत्ती देणारा असावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आज या 2025च्या एकदम सुरुवातीला म्हणजे रात्री 12 वाजता किंवा 12च्या थोडंसं आधी जर तुम्हाला कोणी ॲडव्हान्स गिफ्ट दिलेला असणार आहे तर सगळ्यात सुंदर ॲडव्हान्स गिफ्ट जे आहे ते आपल्या ॲग्रिकॉससाठी मला असं वाटतं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेलं आहे. कारण जवळजवळ रात्री 10:30-11च्या दरम्यान ही जाहिरात जी आहे ती विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे आणि रात्री 11-12 वाजता जो आपला आनंद आहे नवीन वर्षाचा सेलिब्रेट करण्याचा किंवा नवीन वर्ष आगमनाचा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आम्ही आभार मानतो. सगळे ॲग्रिकॉस मंडळी, या विद्यापीठ जाहिरात जी आहे ही बऱ्याच दिवसांपासूनची आपली मागणी होती. आपल्या चॅनलवर असो किंवा आपल्या मनीष मानकर सरांच्या चॅनलवर असो, असे बरेच आपण व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रयत्नातून त्यांना हे करत होतो, रिक्वेस्ट करत होतो, मोर्चे काढत होतो, बऱ्याच ठिकाणी निवेदनं देणं झालं होतं आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या याच्यामधनं मार्गामधनं आपण आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मांडत होतो. तर ह्या मागणीला कुठेतरी आज सुरुवात झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आज जी जाहिरात आलेली आहे ती जवळजवळ 780 पदांची जाहिरात आलेली आहे. 780 पदांची ही जाहिरात म्हणजे फार मोठी जाहिरात आलेली आहे. मग ही जाहिरात जी आहे ह्या जाहिरातीची नांदी अशी म्हणायला काही हरकत नाही. कारण नांदी म्हणजे सुरुवात आहे. ये अभी सिर्फ ट्रेलर है मेरे दोस्तों, सिर्फ ट्रेलर आहे. आणखीन पिक्चर खूप मोठा आहे आणि खूप मोठा आणि लाईक पुष्पा असणार आहे. पुष्पा 2 सारखा खूप मोठा, लार्जर दॅन युअर इमॅजिनेशन असा असणार आहे. कारण ह्या छोट्या जाहिरातीमध्ये जर त्यांनी 780+ पदं दाखवले असतील तर जी आणखीन मोठी जी मूळ जाहिरात येणार आहे, तुम्हाला मी का म्हणतोय मूळ जाहिरात म्हणजे आणखीन कुठली जाहिरात येणार आहे का, या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तरं जी आहेत तो तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये कळतच जातील. सोबतच माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला ही पण विनंती आहे की या जाहिरातीबद्दल मी बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सांगेल, परंतु या जाहिरातीमध्ये पण काही टेक्निकल ॲनालिसिस दडलेलं आहे. जे टेक्निकल ॲनालिसिस जे आहे म्हणजे ही जाहिरात ॲक्च्युली किती आहे, किती प्रमाणात यायला पाहिजे होती, ती किती प्रमाणात आली आणि उरलेले पदसंख्या कशा आहेत काय नाहीत, याच्यामध्ये जे रिझर्वेशन्सच्या ज्या काही मेन बाबी आहेत त्या रिझर्वेशनच्या बाबींवर सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये संभ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये. ते सगळे संभ्रम जे आहेत काही या व्हिडिओ माध्यमातून आणि काही मनीष मानकर सर आज लाईव्ह येणार आहेत 10 वाजता त्यांच्या यूट्यूब चॅनलला मनीष मानकर या नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सुद्धा तुम्ही आपलं लेक्चर झाल्या पुन्हा ते चॅनलला सुद्धा 10 वाजता लाईव्ह जा. तुमच्या मनातले काही डाऊट्स असतील तिथं सुद्धा काही क्लिअर होतील आणि मॅक्झिमम जे डाऊट्स आहेत ते इथं सुद्धा काही क्लिअर होतील. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही चॅनलवर सारखंच प्रेम राहू द्या. चल ठीक आहे. तर बघा, आज जी आहे विद्यापीठ भरतीचं जे अपडेट आहे 2025चं, एकदम 2025च्या पहिल्या दिवशी त्यांनी 780 पदांची जाहिरात करून आपल्याला खूप मोठी गिफ्ट दिलेली आहे. ह्या 780 पदांमध्ये कुठले कुठले पदं आहेत, ती कुठले फॉर्म कसे भरायचे आहेत, त्यांची अंतिम तारीख काय आहे फॉर्म भरण्याची, पदसंख्या किती आहेत, त्याच्यासाठी पात्रता काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण 1 बाय 1 घेणार आहोत. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे 31/12/2024च्या तारखेमध्ये काढली आहे त्यांनी. ठीक आहे, 31/12/2024च्या तारखेमध्ये त्यांनी जाहिरात काढलेली आहे. ठीक आहे, सो ही जी जाहिरात आहे अत्यंत महत्त्वाची आणि मोस्ट अवेटेड जाहिरात होती. मोस्ट अवेटेड या जाहिरातीसाठी खूप दिवस आपण थांबलेलो होतो. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं तर ही 31 तारखेला म्हणजे कालच्या तारखेमध्ये ही जाहिरात काढलेली आहे. इथं वर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी कुलसचिवांच्या मार्फत हे सगळं त्यांच्या कुलसचिव ऑफिसमधून ही निघलेली जाहिरात आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलंही म्हणजे बरेच जणांना इतकं सरप्राईज आहे की मला सकाळी काही जणांचे मेसेज आले की सर ती आलेली जाहिरात ओरिजिनल आहे का फेक आहे. ठीक आहे, एकदम ओरिजिनल जाहिरात आहे. याच्यामध्ये इनवर्ड आउटवर्ड नंबर असतो किंवा ज्या सह्या असतात किंवा ज्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या त्या सगळ्या चेक करून झाल्या. त्याच्यामुळे ही जाहिरात जी आहे ती ओरिजिनल आहे. वेबसाईटला सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, ही त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे, mpkv.in.ac अशी त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे, इथं मेन्शन नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, ही जी जाहिरात आहे ही सगळ्यांसाठीच आहे का, हा बऱ्याच जणांचा मुद्दा आहे. किंवा ही जाहिरात आता कसं काय आली किंवा या जाहिरातीला मी जाहिरातांची नांदी का म्हणतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो मी. ही जी जाहिरात आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करता
डायरेक्ट मी दुसऱ्या कॉलममध्ये येतो. शासन निर्णयातील वरील शासन निर्णयातील म्हणजे हा जो संदर्भीय शासन निर्णय आहे जो 2024ला 14 ऑक्टोबर 2024ला आला होता तो शासन निर्णय म्हणजे त्या GR नुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरता विशेष भरती मोहिमेअंतर्गत भरती मोहिमेअंतर्गत विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे काय, ही जी जाहिरात आहे ती फक्त एक विशेष भरती मोहीम आहे, स्पेशल रिक्रुटमेंट कॅम्पेनिंग. ठीक आहे, स्पेशल रिक्रुटमेंट आहे ही जी भरती आहे ही फक्त स्पेशल रिक्रुटमेंट आहे. म्हणजे ओरिजिनल जी जाहिरात सगळ्यांसाठी येणार आहे ती याच्यापेक्षा खूप मोठी आणि खूप पटीमध्ये आवाढव्य मोठी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्ही तुमच्या पेनला धार द्यायला काय हरकत नाही, तुम्ही पुस्तकं पटापट घ्यायला काय हरकत नाही. ठीक आहे, ही जी जाहिरात आहे तर ही नेमकी आहे कोणासाठी, मग ही स्पेशल भरती जी आहे विशेष भरती ही आहे कोणासाठी, तर बघा हा GR जो आहे या GRच्या मार्फत त्यांनी असं सांगितलं होतं की जे विद्यापीठाचा जो एरिया आहे तो खूप मोठा असतो, मग तो विद्यापीठाच्या एरियासाठी बऱ्याच जणांच्या जमिनी संपादन केल्या जातात. ठीक आहे, त्यावेळेस त्या गावामध्ये जी कुठले गावं असतील, परभणीचं विद्यापीठ असेल, अकोल्याचं असेल, राहुरीचं असेल, विद्यापीठाचा एरिया मोठा आहे, त्या शेतीसाठी दुसऱ्यांची जी आधीची शेती होती पिढीजात झालेली ती शेती जी आहे ती सरकार संपादन करतो. ठीक आहे, मग अशा वेळेस संपादन केलेली जी शेती आहे ती मूळ शेतकरी जे होते त्यांना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र विद्यापीठाकडनं दिलेलं असतं. तर ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी त्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी ह्या जागा आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी ह्या जागा आहेत. या GR मध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यातील कृषी विद्यापीठांतील गट क आणि गट ड संवर्गातील एकूण भरावयांच्या पदांपैकी 50% रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवायला हवी असे या GR मध्ये सांगितलं. त्या GR नुसार आता ही विशेष भरती प्रक्रिया आता सुरू केलेली आहे त्यांनी. ठीक आहे, लक्षात आले का तुम्हाला, जे पूर्ण विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये गट क आणि गट ड च्या ज्या काही जागा निघणार आहेत, ज्या काही व्हॅकन्सी निघणार आहेत त्यातल्या 50% व्हॅकन्सी ज्या आहेत त्या फक्त या प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव आहेत. त्या विद्यापीठासाठी दिलेल्या जागा ज्या आहेत, ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागाच्या मालकांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी लेकरांसाठी ह्या जागा आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्या इथून पुढे ज्या सगळ्या जागा मी सांगणार आहे तुम्हाला त्या सगळ्या जागा ज्या आहेत या बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी असणार आहेत, या बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत. मग सर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं सर आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले आहोत, आम्ही दुसऱ्या ठिकाणचे आहोत, आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आम्ही इलिजिबल आहोत, मात्र आम्ही प्रकल्पग्रस्त नाही आहेत, प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र नाही आहे, तर मग या जाहिरातीवर फोकस करायचा का, तर या जाहिरातीवर तुम्ही फोकस करू शकत नाही, पण ही जाहिरात म्हणजे पुढच्या येणाऱ्या जाहिरातीची नांदी असं तुम्ही कन्सिडर करून अभ्यासाला मात्र सुरुवात करू शकता. ठीक आहे, आता ही जी जाहिरात आली आहे ही भरती प्रक्रिया होईल आणि त्यानंतर दुसरी जाहिरात येईल किंवा ही भरती प्रक्रिया सुरू झाल्याच्यानंतर लगेच दुसरी जाहिरात येईल, पण जाहिरात मात्र येणार ही 100% आणि ती मेगा जाहिरात येणार हे पण 100% आहे. ठीक आहे, सो 50% जागा ज्या आहेत या प्रकल्पग्रस्तांना आहेत आणि उरलेल्या 50% जागा ह्या आता तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, ओके चलो. तर बघा ह्या ज्या जागा आहेत ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत, ज्यांच्याकडे विद्यापीठाचं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी स्पेशली आहे विद्यापीठ भरती, इतरांसाठी नाही. त्यामुळे इतरांनी हा व्हिडिओ पूर्ण न बघता फास्टमध्ये जरी बघितला तरी चालेल, कारण फास्टमध्ये याच्यासाठी की तुम्हाला पुढे येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये जवळपास सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी सेम असणार आहे, त्यामुळे त्याची एक माहिती असावी म्हणून जर तुम्ही हे पाहाल व्हिडिओ तर चांगलं आहे. ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला लगेचच्या लगेच हा जो व्हिडिओ ॲज इट इज तुम्हाला जो आहे तो कामाला नाही, कारण ही जी परीक्षा आहे ही फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. महत्त्वाचं काय आहे तर अर्ज स्वीकारण्याची जी सुरुवात आहे, ठीक आहे, भरण्याचा सुरुवातीचा दिनांक जो आहे तो 31/12 आहे. ठीक आहे, 31/12 आहे आणि 30 जानेवारीपर्यंत आपल्याला हे फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. ठीक आहे, फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. ठीक आहे, भरतो सर काय अडचण नाही. मग या विद्यापीठाच्या या ॲडबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल, काही बदल असतील तर ते हे mpkv.ac.in या संकेतस्थळावर तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे या संकेतस्थळाच्या तुम्ही टचमध्ये राहायचे. ठीक आहे, मग हे जे फॉर्म जे आहे सर हे कसे पाठवायचे, ठीक आहे, हे फॉर्म जे आहेत हे कसे हे करायचे, तर हे एक तर तुम्हाला तिथं ऑफलाईन द्यायचे. ठीक आहे, हे ऑनलाईन भरती प्रक्रिया आहे का नाही, ठीक आहे, ऑनलाईन भरती प्रक्रिया आहे का नाही, ठीक आहे, ही ऑफलाईन भरती प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तिथं नेऊन ते फॉर्म द्यायचे आहेत. ठीक आहे, विद्यापीठाच्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आणखीन भरपूर काही माहिती आहे, जसं की आता पुढे परीक्षेचं इथं वेळापत्रक त्यांनी दिलेलं नाही आहे. ठीक आहे, परीक्षेचं वेळापत्रक या जाहिरातीमध्ये दिलं नाही. परीक्षा कधी होईल, 1 महिन्याने होईल, 2 महिन्याने होईल, 3 महिन्याने होईल, हे त्यांनी आत्ता दिलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या विद्यापीठाच्या वेबसाईटला मिळतील. 30 तारखेच्या नंतर त्या
30 तारखेच्या आधीच्या सगळ्या अपडेट होत जातील. त्यामुळे त्या वेबसाईटच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे अपडेट इथून मिळत जातील. ठीक आहे. मग हा ऑफलाईन नेऊन द्यायचा फॉर्म आहे. ठीक आहे सर, पण 780 जे तुम्ही पदं म्हणताय ती सगळे एकच पद आहेत का? नाही. त्यामध्ये 780 पदांमध्ये लक्ष द्या, 780 पदांमध्ये 780 प्लस आहेत, ते 784 समथिंग पदं आहेत. गट क चे म्हणजे ग्रुप सी चे आणि गट ड चे म्हणजे ग्रुप डी चे सुद्धा काही पदं आहेत. जवळपास गट क चे जे आहेत ते 241 पदं आहेत. 241 पदं आहेत. आणि गट ड चे जवळपास 546 पदं आहेत. 546 पदं आहेत. मग हे जे पदं आहेत गट क चे, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी पदं आहेत. याच्यामध्ये जवळपास 27 वेगवेगळी पदं आहेत गट क मध्ये, आणि गट ड मध्ये वेगवेगळी 10 पदं आहेत. म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार तुम्ही ह्या 37 पैकी कुठल्याही पदाला अप्लाय करू शकता. ठीक आहे. 37 पैकी कुठल्याही पदाला तुम्ही अप्लाय करू शकता. मग कुठल्या पदाच्या किती संख्या आहेत काय नाही हे त्यांनी आणखी डिटेलमध्ये खाली दिलेलं आहे. बघूया आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा गट क मधले 241 जे पदं मी तुम्हाला इथे सांगितले. ठीक आहे. 241 जे पदं आहेत गट क मधले. ठीक आहे. तर हे इथून खाली आता सुरू होतील. आता हे इथं पदाचे म्हणजे हा अनुक्रमांक आहे. ठीक आहे. पदाच्या नावाच्या अलीकडे हा एक आहे का, तसा असे 27 आहे. 1 2 3 4 असे 27 वेगवेगळी पदं आहेत. ठीक आहे. ठीक आहे. लक्ष घ्या. पहिलं जे पद आहे, पहिलं आहे वरिष्ठ लिपिक पद आहे, सिनियर क्लर्क आहे. ठीक आहे. यांचे 21 वॅकन्सी आहेत. ठीक आहे. 21 वॅकन्सी आहेत. प्रत्येक गोष्टीचं फार डिटेलमध्ये आपल्याला बघता येणार नाही, मी फास्टमध्ये सांगतो. वरिष्ठ लिपिकच्या म्हणजे सिनियर क्लर्कच्या जवळपास 21 जागा आहेत. 21 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं पद आहे लघु टंक लेखक. ठीक आहे. लघु टंक लेखक म्हणजे स्टेनोटायपिस्टच्या जवळपास 3 जागा आहेत. ठीक आहे. 3 जागा आहेत. ह्या चार्टमध्ये तुम्हाला कळतील की त्या जागा ज्या आहेत ते कुठल्या कॅटेगरीला आहेत. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस करावं लागेल. क्लर्क कम टायपिस्ट आहे. क्लर्क कम टायपिस्टच्या जवळपास 40 जागा आहेत. 40 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर चीफ कॅटलॉगर आहे. चीफ कॅटलॉगर हे ग्रंथालयामध्ये जागा असते. याच्या सुद्धा 3 जागा आहेत. ठीक आहे. याच्या सुद्धा 3 जागा आहेत ज्या की विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांमधून भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर इश्यू असिस्टंट म्हणून असतो, निर्गमन सहाय्यक, ग्रंथालयामध्येच हे पद आहे. ह्याचे सुद्धा 2 जागा आहेत. ठीक आहे. फार म्हणजे एकदम ग्रॅज्युएट मुलांसाठी किंवा डिप्लोमा झाल्या मुलांसाठी खूप मोठी संधी आहे. ही आपली सगळ्यात आवडीची जाहिरात. आपल्या आवडीचं पद म्हणजे आपले जीवाभावाचं पद म्हणजे ॲग्रिकल्चर असिस्टंट, कृषी सहाय्यक. याच्या जवळपास 45 जागा आहेत. 45 जागा आहेत. 45. ठीक आहे. म्हणजे येणारी फक्त MPKVच्या ज्या व्हॅकन्सी आहेत, बाकी जनरल मुलांसाठी सुद्धा 50च्या वर आहेत. ठीक आहे. ठीक आहे. इथं 45 आहेत. ठीक आहे. इथं 45 जागा आहेत. या 45 मध्ये सुद्धा अजाला किती, अजला किती, इमावाला किती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडे डिटेलमध्ये आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे. तर कृषी सहाय्यकच्या जवळपास 45 जागा आहेत. लाईव्हस्टॉक सुपरवायझरच्या जवळपास 2 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक, ह्या सुद्धा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी महत्त्वाचं पद आहे. ज्युनियर रिसर्च असिस्टंट, याला JRA असं म्हणतो आपण. तर याच्या सुद्धा जवळपास किती जागा आहेत? 62 जागा आहेत. बापरे, 62 जागा आहेत. ठीक आहे. बंपर भरती एकदम. 62 जागा आहेत. ठीक आहे. 62 जागा आहेत JRAच्या. त्यानंतर असिस्टंट संगणकच्या 1 जागा आहे. ठीक आहे. 1 जागा आहे. ज्यांचं कम्प्युटरमध्ये चांगलं आहे त्यांच्यासाठी 1 जागा आहे. ठीक आहे. आरेखक, ड्रॉट्समॅन नावाचं एक पद असतं, त्याच्यासाठी 2 जागा आहेत. ठीक आहे. 2 जागा आहेत. त्याच्यानंतर अनुरेखक, ट्रेसरसाठी 4 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ यांत्रिक, सिनियर मेकॅनिक, त्यासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, टेक्निकल असिस्टंटसाठी 1 जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रवेश यांत्रिकी, फार्म मेकॅनिक, याच्यासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर जोडारी म्हणजे आपला फिटर, त्याच्या 2 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फाउंड्रीमॅन, ओतारी, याच्यासाठी 2 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटरसाठी 2 जागा आहेत. वायरमॅनसाठी 8 जागा आहेत. कंपाऊंडर, व्हेटरनरीमधल्या कंपाऊंडरसाठी सुद्धा 1 जागा आहे. व्हेटरनरीमधला जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. छायाचित्रकार, फोटोग्राफरसाठी 3 जागा आहेत. ठीक आहे. जर कॅमेराची आवड असेल तुम्हाला, फोटोग्राफीमध्ये एखादा डिप्लोमा झाला असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथं नोकरी लागू शकते. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, याच्यासाठी तुम्हाला 2 जागा आहेत. ठीक आहे. प्लंबर जर असाल तुम्ही, प्लंबरचं तुमचं ITI वगैरे झालेलं असेल तर त्यासाठी 2 जागा आहेत. मिस्त्री जर असाल तुम्ही तर मिस्त्रीसाठी तुम्हाला 4 जागा आहेत. ठीक आहे. कंपोजिटर, जुळणीकार जर असाल तुम्ही तर तुम्हाला 1 जागा आहे. ठीक आहे. हे सगळे जे आहेत वीज तंत्र, इलेक्ट्रिशियन यांचे ITIचे तुमचे कोर्स पाहिजे. ठीक आहे. 3 जागा आहेत. त्यानंतर वाहन चालक, ड्रायव्हरसाठी 14 जागा आहेत. ठीक आहे. जर ड्रायव्हिंगचा फारच जास्त शौक असेल तर लॉंग ड्राईव्ह पे चल 14 जागा आहेत. ठीक आहे.
ओके, चला. कृषी यंत्र चालक ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी 6 जागा आहेत. ठीक आहे. संगणक चालकसाठी 1 जागा आहे. विविध पदांच्या जागा ह्या झाल्या गट क मधल्या जागा. ठीक आहे. गट क मधल्या ह्या किती जागा झाल्या? 27 तुम्हाला म्हटलं होतं तसा. हे इथं 28 जागा झाल्यात. ठीक आहे. 28 वेगवेगळे पदं आहेत गट क साठी. गट ड साठी आता 10 पदं आहेत बघा जवळपास. प्रयोगशाळा परिचारक लॅबोरेटरी अटेंडंटसाठी 7 जागा आहेत. ठीक आहे. लायब्ररी अटेंडंटसाठी 3 जागा आहेत. ठीक आहे. काउंटरसाठी 24 जागा आहेत. गवंडीसाठी पुन्हा 2 जागा आहेत. माळीसाठी 23 जागा आहेत. माळीचं बरेच जण विचारतात बरं का, कारण माळीचा एक डिप्लोमा असतो. माळीचा डिप्लोमा बरेच जणांनी केलेला असतो. 23 जागा आहेत आणि याचंच नंतर प्रमोशन माळीचं नंतर ॲग्री असिस्टंट म्हणून वगैरे होतं. ठीक आहे. सो तुम्हाला एंट्री लेवलला विद्यापीठामध्ये जायचं असेल तर माळीचं खूप चांगलं आहे. ठीक आहे. सिक्युरिटी गार्ड 26 जागा आहेत. ठीक आहे. 6 जागा आहेत. 6 जागा आहेत. प्रयोगशाळा सेवक याच्या 2 जागा आहेत. ठीक आहे. शिपाईच्या 60 जागा आहेत. ह्या जागा सगळ्यात जास्त आहेत शिपाईचे. जे माझे ग्रॅज्युएट मित्र जे आहेत ठीक आहे. आता याचं काय आहे पात्रता ते आपण बघू. वॉचमनच्या 54 जागा आहेत. ठीक आहे. मजदूरच्या 365 जागा आहेत मजदूरच्या बरं का. ठीक आहे. आता मजदूरसाठी काय एलिजिबिलिटी दिली त्यांनी बघू आपण. ठीक आहे. तर आता हे सगळं आपण जागा तर पाहिल्या, पण कुठल्या जागेमध्ये तुम्ही फिट बसता हे कसं बघायचं, तर हे इथं खाली अर्हता दिलेली आहे. ठीक आहे. त्यांनी अर्हता दिलेली, शैक्षणिक अर्हता प्रत्येक गोष्टीची. मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी. कोणते ग्रॅज्युएट जर असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिकसाठी एलिजिबल आहात. लघु लेखकसाठी. आणि हे पुन्हा खाली त्यांनी दिलेले बरं का, हे पण वाचायचं. 30-40 शब्द प्रति मिनिट म्हणजे WPS. ठीक आहे. वर्ड्स पर मिनिटची ही तुमची स्पीड पाहिजे. ठीक आहे. त्यांची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेसाठी कुठले कुठले विषय असणार आहेत आणि किती वेळ असणार आहे हे तुम्हाला त्यात दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. लघु लेखकसाठी तुम्हाला SSC पाहिजेत. SSC कमीत कमी SSC पाहिजेत. ठीक आहे. SSC कमीत कमी पाहिजेत किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. ठीक आहे. त्यानंतर लिपिक निम्न टंकलेखकसाठी मान्यता विद्यापीठाची किमान स्नातक पदवी. ठीक आहे. म्हणजे बॅचलर पदवी तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. प्रमुख तालिकाकारसाठी तुमच्याकडे SSCचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे काय झालेलं पाहिजे, ग्रंथालयातली जागा आहे त्याच्यामुळे इथं कमीत कमी 10वी आणि ग्रंथालयशास्त्रातली पदवी पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी 10वी आणि ग्रंथालयशास्त्रातली पदवी. सेम तसंच ग्रंथालयासाठी पण आहे. निर्गमन सहाय्यकसाठी SSC आणि शासनमान्य संस्थेची ग्रंथालयशास्त्रातली किमान पदविका. ठीक आहे. कृषी सहाय्यक हा आपला आवडीचा मुद्दा आहे. कृषी सहाय्यकसाठी जवळपास ह्या सगळ्या कुठल्याही डिग्री पाहिजे. ठीक आहे. कुठल्याही विषयामधली डिग्री म्हणजे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर तंत्रज्ञान म्हणजे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, होम सायन्स, फिशरी, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ABM यापैकी कुठलीही जर किमान पदवी जर असेल तुमच्याकडे, किमान पदवी असेल किंवा कृषी विद्यापीठाकडील किंवा शासनमान्य संस्थेची कृषीची पदविका जरी असेल म्हणजे डिग्रीवाले आणि डिप्लोमावाले दोघंही इथं क्वालिफाय आहेत. डिग्री आणि डिप्लोमावाले दोन्ही इथं क्वालिफाय आहेत. मग यांची परीक्षा कशी होणार आहे? मराठी असणार आहे 30 मार्कासाठी, इंग्रजी असणार आहे 30 मार्कासाठी, सामान्य ज्ञान असणार आहे 30 मार्कासाठी, बौद्धिक चाचणी 30 मार्कासाठी, संबंधित विषयाचे प्रश्न म्हणजे ॲग्रीचे 80 मार्कासाठी. ठीक आहे. याच्यावर मी पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ घेईल, काळजी करू नका. ठीक आहे. एकूण 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं की ॲग्रिकल्चरचे किंवा यांचे प्रत्येकाचे प्रश्न जे आहेत प्रश्नसंख्या वेगळी असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगतो मी 50% प्रश्नसंख्या असणार आहे आणि मार्क एका प्रश्नाला 2 असणार आहे. ठीक आहे. चलो, तसंच लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचं जे आहे हे पण पद खूप चांगलं आहे. ठीक आहे. हे पण पद ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या इक्वलच आहे. ज्यांची पदविका झालेली आहे म्हणजे जो ॲग्रिकल्चर लाईव्ह स्टॉकमधला डिप्लोमा असतो ना तो जर कोणाचा झालेला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाठवा, त्यांना खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सेम परीक्षेचा फॉर्मॅट आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. लाईव्ह स्टॉक जे सुपरवायझरचे जे डिप्लोमा असतात ते फार कमी लोक करतात त्यामुळे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, त्यानंतर JRA आपलं ज्युनियर रिसर्च असिस्टंट. जर तुम्ही यांचा हा पदतालिका जर हे जर पाहिलं, पगार जर पाहिला तर यांच्यापेक्षा थोडा म्हणजे बऱ्यापैकी जास्त जो आहे तो JRAचा पगार असतो. त्यामुळे जे डिग्री झालेली मुलं आहेत त्यांनी JRAसाठी सुद्धा फोकस करा. कारण याच्यामध्ये कसं असतं प्रकल्पग्रस्तामध्ये फार म्हणजे एक तर ॲग्रिकल्चरचंच कॉम्पिटिशन, त्यातही फक्त प्रकल्पग्रस्त मुलांचं कॉम्पिटिशन, त्यातही राहुरीच्या प्रकल्पग्रस्ताचं, त्यामुळे फार कमी कॉम्पिटिशन आहे. मला तर वाटतं एवढ्या जागा ज्या आहेत ना यातल्या काही जागा तरी रिकाम्या राहतील, इतक्या जागा काढलेल्या त्यांनी. ठीक आहे. त्यामुळे बघा, संबंधित शाखेची पदवी पाहिजे म्हणजे ॲग्रिकल्चरची तुमची डिग्री पाहिजे. ठीक आहे. JRA हे कशामध्ये? ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरची तुमच्याकडे पदवी पाहिजे. ॲग्रिकल्चर म्हणजे त्यात सगळंच आलं आता बरं का.
कृषी किंवा तत्सम किंवा कृषी किंवा त्या योग्य डिग्री, म्हणजे ॲग्रिकल्चर आलं, हॉर्टिकल्चर आलं, तुमचं सगळंच आलं, ठीक आहे, फॉरेस्ट्री आलं, फिशरी आलं, फूडटेक आलं, ॲग्री इंजिनिअरिंग आलं, सगळंच आलं. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. संबंधित विषयातील प्रश्न म्हणजे कृषीचे तुमचे जवळपास 120 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि बाकी पूर्ण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान सेम कृषी सहाय्यक सारखंच असणार आहे. फक्त यांचं पद, हे पद थोडंसं हायर लेवलचं असल्यामुळे यांची काठिण्य पातळी जी आहे ती सुद्धा थोडी वरचीच असणार आहे. ठीक, काठिण्य पातळी सुद्धा वरचीच असणार आहे. ठीक आहे, जर यांचे पेपर आधी जर झाले ना तर आपल्याला हे एक्झॅक्टली कळून जाईल की काठिण्य पातळी किती आहे. जसं आपल्याला मागच्या कृषी सेवकला थोडासा बऱ्याच जणांना झटका बसला IBPSने पेपर घेतल्यामुळं, की बाबा जो काठिण्य पातळी आहे ती थोडी वरच्या लेवलला गेली होती आणि ती बऱ्याच जणांना अनपेक्षित होती. तसं जर हे पेपर जर आधी झाला तर जी जनरल विद्यार्थ्यांसाठी जी ॲड येणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की काठिण्य पातळी काय लेवलची आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या सगळ्या हालचालींवर मला वाटतं की लक्ष असायला पाहिजेत मुलांचं. ठीक आहे, बघा संगणक सहाय्यकसाठी काय काय त्यांनी दिलेलं आहे, आरेखकसाठी काय काय दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही कुठल्या याच्यासाठी बसताय, म्हणजे तुमची 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, काय नाही, त्यानुसार तुम्हाला ते सर्च करावं लागेल. तर समोर दिलेलं आहे. जसं वरिष्ठ यांत्रिकसाठी SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे, तांत्रिक सहाय्यकसाठी मेकॅनिकलचं तुमचं मेकॅनिकलचा डिप्लोमा जरी झालेला असेल, म्हणजे जो आपण त्याला हे म्हणतो, काय म्हणतो, मेकॅनिकलचा डिप्लोमा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, 10वी नंतर करतात बघा बरेच जण. ठीक आहे, पॉलिटेक्निक. ठीक आहे, पॉलिटेक्निकमध्ये जर तुमचा डिप्लोमा जरी झालेला असेल पॉलिटेक्निकमध्ये तरी त्यांच्यासाठी ह्या जागा आहेत. तुमच्या मित्रांपर्यंत, रिलेटिव्सपर्यंत ह्या पोहोचवा. 10वी झालेले असतील किंवा ॲग्रिकल्चरमध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये कुठेही जर त्यांचं हे झालेलं असेल, डिप्लोमा झालेला असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगली जागा आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ओतारी, दृकश्राव्य चालक वगैरे यांच्यासाठी हे व्यवसायाचं प्रमाणपत्र जे आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, NCVT. ठीक आहे, NCVTचं व्यवसायाचं प्रमाणपत्र जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या जागा महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तारतंत्री, मिश्रक, पशुवैद्यकीय, हे तुम्हाला सांगितलं मी. हे BVSCचा डिप्लोमा जर असेल तुमचा, ठीक आहे, पशुवैद्यकीय शाखेची पदवी जर असेल, वेटरनरी डिग्री असेल किंवा पदविका असेल, ठीक आहे, डिप्लोमा असेल तरी चालून जाईल, काय अडचण नाही. ओके, छायाचित्रकारसाठी काय लागतं, तर छायाचित्रकारसाठी हे NCVTचा 1 वर्षाचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही लागून जाल, काय अडचण नाही. ठीक आहे, सुरक्षा सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी काय काय ते बघून घे. ठीक आहे, माजी सैनिक म्हणून सेवेचं प्रमाणपत्र जरी असेल तरी चालतं, हे बाकी वरचं काही नसलं तरी चालेल. ठीक आहे, माजी सैनिक जरी असलं तरी चालेल. ठीक आहे, जुळणीकार, वीजतंत्री, वाहन चालकसाठी काय SSC पाहिजेत कमीत कमी आणि हलके जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजेत. मला हे आज कोणीतरी मेसेज केला होता, सर माझं 2 व्हीलर 4 व्हीलरचं लायसन आहे तर मी इलिजिबल आहे का, तर बघून घे मित्रा. हे 10वीचे एक सर्टिफिकेट लागतं आणि हे हलके आणि जड म्हणजे लाईट व्हेकल आणि जी जड वाहन असतं, ठीक आहे, ट्रक वगैरे त्यासारखे वाहन चालवण्याचं सुद्धा तुम्हाला हे लागेल, परवाना आवश्यक आहे. आणि बस चालवण्याकरता बॅच नंबर आवश्यक आहे. आता काही ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्या बसला घेतील आणि काही ड्रायव्हर ते त्यांच्या विद्यापीठाच्या यांच्या ज्या गाड्या आहेत, ठीक आहे, अधिकाऱ्यांच्या त्यांच्या गाडीवर पण घेतील. ठीक आहे, सो ज्यांना बसला ड्युटी लागेल तर त्यांना बॅच महत्त्वाचा आहे. कृषी यंत्रचालक त्यासाठी 10वी पाहिजेत किमान. ठीक आहे, आता हे गट ड मधले जे आहेत, प्रयोगशाळा परिचारक, ग्रंथालय परिचारक, यांच्यासाठी किमान 10वी पाहिजे. ठीक आहे, चलो. माळीसाठी बघा, माळीसाठी पण लक्ष द्या. माळीसाठी जे आहे, माळीसाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे, ठीक आहे, माळी ट्रेनिंग प्रोग्राम. ठीक आहे, माळी ट्रेनिंग प्रोग्राम हा तुमचा पूर्ण झालेला पाहिजे. हा जर पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला इथे नक्की संधी आहे. ओके, चलो. पहारेकरी, मजूरसाठी 4थी उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे, 4थी तरी उत्तीर्ण पाहिजे मजूरसाठी किमान. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नेहमीसाठी मजूर म्हणून लागाल. ठीक आहे, तर यात काय दिलेलं आहे बघा, अर्ज कसा भरायचा. ठीक आहे, हे फार महत्त्वाचं आहे. अर्ज कसा भरायचा बघा, सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 30/1/2025च्या आत, 30/1/2025 म्हणजे 30 जानेवारी 2025च्या आत किंवा अथवा तत्पूर्वी संगणकीकृत 8.5x14 आकाराचे पेपरवर टंकलिखित करून सादर करण्यात यावेत. म्हणजे 8.5 × 14 म्हणजे आपला A4 साईजचा जो पेपर असतो त्याच्यावर टंकलिखित करून म्हणजे टाईप करून तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सादर करायचा आहे. उपरोक्त जाहिरातीचा तपशील या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर, शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जाहिराती संबंधित सविस्तर सूचनापत्र हे वृत्तपत्रामध्ये वगैरे देण्यात येईल. म्हणजे काय, तर एकच सांगितले त्यांनी की ह्या 8.5x14 म्हणजे जवळपास A4चं साईज असणार आहे ही. ठीक आहे, मलाही माहिती नाही पण A4ची साईज असणार. या साईजवर तुम्हाला संगणकीकृत टंकलिखित म्हणजे टायपिंग करून तो फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा. मग फॉर्म कुठं आहे तर फॉर्म खाली त्यांनी दिलेला आहे, फॉर्मचं फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, वयोमर्यादा वगैरे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे,
काही सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. माजी खेळाडू असतील, काही हे असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील किंवा तुमचे आपले माजी सैनिक असतील तर यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्यासुद्धा सूचना तुम्ही एकदा वाचून घ्या. जाहिरात फार महत्त्वाची आहे, हातातून जाऊ देऊ नका. या जाहिरातीबद्दल कसलाही तुम्हाला संभ्रम असेल मनामध्ये तर बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा किंवा मेसेज करा. ठीक आहे. हे खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. दिव्यांग आरक्षणाबद्दल त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक बाबत त्यांनी व्यवस्थित सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला फक्त ती व्यवस्थित वाचायची आहे. अनाथ आरक्षणाबद्दल आहे, माजी सैनिकांकरिताबद्दल आहे. ठीक आहे. हां, तर याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फीस, भरती प्रक्रिया शुल्क. जर अराखीव असेल, ओपन असेल तर 1000 रुपये त्याची शुल्क आहे आणि इतर मागासवर्गीय असेल किंवा अनाथ असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक असेल तर 900 रुपये फीस आहे. ठीक आहे. 900 रुपये फीस आहे. चलो ओके. ती फीस कशी भरायची आहे? ती फीस कशी भरायची आहे तर डिमांड ड्राफ्ट काढायचा. डिमांड ड्राफ्ट काढायचं कोणाच्या नावाने काढायचं आहे? नियंत्रक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. नियंत्रक म्हणजे कंट्रोलर. ठीक आहे. कंट्रोलर. शक्यतो तुम्ही इंग्लिशमध्ये घुसूच नका. कशाला? मराठीत दिले त्यांनी ॲज इट इज लिहा. ठीक आहे. नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावाने एक डीडी काढायचा आहे. 900 रुपये, 1000 रुपये जे काय असेल तुमचं ते. आणि तो इथं शाखा कोड दिलेला आहे, IFSC कोड दिलेला आहे. या सगळ्यांचा व्यवस्थित वाचून व्यवस्थित उल्लेख करायचा आहे डीडीमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर तो डीडी काढायचा. हा तुम्हाला खाली दिलेला फॉर्म आणि तो डीडी हे तुम्हाला हे करायचे आहेत, तिथं विद्यापीठाला नेऊन द्यायचे आहेत. काही पदांसाठी फिजिकल टेस्टसुद्धा आहेत. काही पदांसाठी फिजिकल टेस्टसुद्धा आहेत. जसे की ते आता संरक्षण खात्यामधल्या ज्या होत्या, ठीक आहे, त्यांच्यासाठी प्रस्तुत पदाकरता फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत बघा. ठीक आहे. प्रस्तुत पदाकरता फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवार एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करू शकतील. तथापि एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करू शकतील. तथापि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे, वीज शुल्क भरणे आवश्यक आहे. बघा, ज्यांचं BSc ॲग्री झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं BSc ॲग्री झालेलं आहे, मग तुम्ही 2 पदांसाठी इलिजिबल आहात फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता 10वी वाले तर खूप पदांसाठी इलिजिबल आहेत. जनरल डिग्रीवाले पण खूप पदांसाठी इलिजिबल आहेत. तुम्हाला किती कोणा पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी एक वेगळा अर्ज तुम्हाला भरावा लागेल. समजा BSc ॲग्रीवाले 2 पदांसाठी आहेत, एक कृषी सहाय्यकसाठी आणि एक JRA साठी. तर इकडला अर्ज वेगळा, इकडचा अर्ज वेगळा, इकडचा DD वेगळा, इकडचा DD वेगळा, असे 2 वेगवेगळे अर्ज आणि 2 वेगवेगळे DD आणि त्यासोबतचे बाकीचे कागदपत्र तुम्हाला काय करायचे आहेत, इथं ऑफलाईन द्यायचे आहेत. ठीक आहे. ऑफलाईन परीक्षेचा निकाल वगैरे सगळं ते ऑनलाईन कळवणार आहेत त्यांच्या वेबसाईटवर. कागदपत्रांची तपासणी वगैरे हे पुढच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला त्यावेळी सांगाल मी. निवड यादीची कालमर्यादा वगैरे काय आहे हे तर नॉर्मल असतं, 1 वर्षासाठी असतं. सर्व पदांसाठी सूचना आणि अटी ह्या शेवटी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वगैरे असेल तर, नसेल तर दिव्यांगासाठी काय आहे वगैरे, पत्रव्यवहार कसा करायचा का नाही, या सगळ्या बाबतीत तुम्हाला काही त्यांनी सूचना दिल्या आहेत, त्या वाचून घ्या. ठीक आहे. सगळ्यात शेवटी बघा, हे त्यांनी हा फॉर्मॅट दिलेला आहे. ठीक आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला काय करायचा आहे, टंकलेखन करून म्हणजे हा टायपिंग करून घ्यायचा. हा ॲज इट इज टाईप करायचा. इथं तुमची माहिती भरायची. ठीक आहे. सॉरी, हा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना ॲज इट इज टाईप करून घ्यायचा आणि इथं तुमची जी रिकामी जागा आहे इथं तुमची माहिती भरायची. ठीक आहे. कुठल्या पदाकरता करतोय, जाहिरातीमधील पदाचं नाव आणि नंबर, ठीक आहे, अनुक्रमांक, त्यानंतर उमेदवाराची पूर्ण माहिती, त्याच्यामध्ये नाव, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्मदिनांक, दिनांक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या इथं लिहायच्या आहेत. मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीचं नाव, त्याचं तुमचं खातं, तुमचं हे काय आहे, नातं काय आहे, कुठला सर्वे नंबरमधली की जमीन गेली होती काय नाही, ही सगळ्या गोष्टींची माहिती आधी द्यायची आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमची कुठली आहे काय नाही ती पूर्ण व्यवस्थित मेन्शन करायची. जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल कुठला तर त्या एक्सपिरियन्सबाबत सुद्धा मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विवाहित, अविवाहित आणि हे रक्कम, DD वगैरे, आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्र. अशा प्रकारे तुम्हाला हा जो अर्ज आहे व्यवस्थित पूर्णतः भरायचा आहे. आणि हा 3 पानाचा जो अर्ज आहे हा तुम्हाला टाईप करून व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला DD लावायचा आहे आणि सही वगैरे सगळं व्यवस्थित करून तुम्हाला तो MPKV राहुरीच्या मुख्यालयात तो तुम्हाला तिथं पोच करायचा आहे. ठीक आहे. पोच करायचा आहे. त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत मुलांचे
आता याच्यामध्ये जे ITI झालेले आहेत, जे डिप्लोमा झालेले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. जे 10वी 12वीवर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी सुवर्णसंधी आहे. मला सांगा 4थीवर 10वीवर 12वीवर आजकाल जागा निघत आहेत का? सरकारी नोकरी लागणं आधीच इतकं मुश्किल झालं आहे. त्यामध्ये जर अशा जागा निघत असतील, त्यातही स्पेशल प्रकल्पग्रस्तांसाठी जर निघत असतील, त्यातही कृषी विद्यापीठाच्याच प्रकल्पग्रस्तांसाठी निघत असतील, तर 100% ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. जे बाकीचे प्रकल्पग्रस्त आहेत धरणामधले वगैरे ते सुद्धा इथं अप्लाय करू शकत नाहीत. फक्त कृषी विद्यापीठामधलेच प्रकल्पग्रस्तांसाठी ही जाहिरात आहे. ठीक आहे. त्यामुळं राहुरी कृषी विद्यापीठातील जे काही प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज, खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही खूप मोठा याचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे याचा फायदा घ्या. काय अडचणी असतील तर कमेंट करा. काही अडचणी जर तुम्हाला वाटल्या, तुम्हाला काही गोष्टींची माहिती आणखीन सविस्तरमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा. आपला मोबाईल नंबर तुम्हाला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता मला. जो खाली तुम्हाला मोबाईल नंबर दिसतोय त्यावर करण्यापेक्षा तुम्ही या नंबरवर सुद्धा मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. 94 05 25 85 32 या नंबरवर तुम्ही मला काय करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. कॉल लागणार नाही पण व्हॉट्सअप करा. ठीक आहे. व्हॉट्सअपला मी रिप्लाय देतो, काय अडचण नाही. ठीक आहे. यासोबत जे ॲग्रीचे मुलं आहेत, ॲग्रीच्या मुलांसाठी कृषी सहाय्यकची JR ची तयारी करायची आहे तुम्हाला त्याच्या रिलेटेड मार्गदर्शन पाहिजे असेल, 100% सगळ्या गोष्टी आपण इथं या चॅनलवर अवेलेबल करून देऊ. तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल की या आधीची जी कृषी सहाय्यकची जाहिरात झालेली आहे, त्या कृषी सहाय्यकच्या जाहिरातीमध्ये आपल्या क्लासचे म्हणण्यापेक्षा क्लास तो जरी दुसरा तरी जिथं मी टीचिंग लावतो तिथं जवळपास मॅक्झिमम रिझल्ट जे आहेत तिथले आहेत. ठीक आहे. 30 ते 40 मुलांचं सिलेक्शन हे कृषी सहाय्यक म्हणून तिथून झालेलं आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकचे एकदम चांगले क्लास, सगळी चांगली माहिती, अपडेटेड डाटा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जे मार्गदर्शन आहे ते व्यवस्थित तुम्हाला या चॅनलच्या टचमध्ये राहाल तर मिळेल. त्या चॅनलच्या टचमध्ये राहा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. स्पेसिफिक ॲग्रीच्याच नाही तर SSCच्या ITIच्या किंवा बाकी सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा नक्की. ठीक आहे. आणि जे जनरलचे मुलं आहेत आपले ॲग्री करून बसलेले आहेत, विद्यापीठाच्या जाहिरातीचे वाट पाहतात, तर त्यांनी सुद्धा कामाला लागा, तयारीला लागा. विद्यापीठाची जाहिरात लवकरच येईल. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा आणखी दुसरा व्हिडिओ या रिलेटेडच मी नक्की घेऊन येईल चॅनलवर. थँक्यू सो मच.